नमो नमः। अहम शैलेश घोडके पुन्हा एक वारं सर्वेषां हार्दं स्वागतं करोमि। इयत्ता 10वीचा पंचम विभाग हा भाषा अभ्यास मधील संख्या हा टॉपिक शिकणार आहे. आवृत्तीवाचक संख्या, क्रमवाचक संख्या आणि संख्यावाचक शब्द जो की 3 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो त्याची चर्चा आज आपण करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असणार आहे आणि भरपूर वाक्यांचा सोप्या पद्धतीने अभ्यास करणार आहे. अगदी सोपी ट्रिक्स सोप्या पद्धतीने आपण टॉपिक शिकणार आहे जेणेकरून तुमचे 3 मार्क्स एकदम फिक्स होणार आहे. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुम्हाला कोणते घटक शिकायचे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून मी तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओ बनवू शकेल. सबस्क्राईब करा जेणेकरून माझा उत्साह वाढेल. ठीक आहे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपण टॉपिक सुरू करूया. बघा परीक्षेमध्ये एकूण 3 गुणासाठी प्रश्न असतो. निर्दिष्ट कृती कुरुत त्यामध्ये 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे असतात. एकूण 9 मार्कासाठी प्रश्न असतो. त्यापैकी पहिला प्रश्न आहे संख्या आधारित, ज्याच्यामध्ये 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहे. 3 मार्क्ससाठी 3 गुणासाठी प्रश्न असतो. अगदी सोपं आहे. या 4 पैकी 3 प्रश्नावर चर्चा जर केली, त्यामध्ये संख्यावर एक प्रश्न असतो, दुसरा असतो समासवर, तिसरा असतो समानार्थक विरुद्धार्थक शब्द आणि चौथा प्रश्न असतो सूचनानुसारम कृती कुरुत. त्यामध्ये भवानस्थानित्वम, स्मनिष्कासेत, वाच्य परिवर्तन, निजंतम कुरुत, लकारम परिवर्तयत, वचनम परिवर्तयत असे भरपूर व्याकरणचे घटक असतात. त्यामुळे जर संख्या, समास आणि समानार्थक विरुद्धार्थक शब्द हे 3 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुम्ही सगळे व्याकरणचे घटक जे आहे सूचनानुसारम कृती कृतमध्ये ते तुम्ही स्किप करू शकता. त्यामुळे हा एकदम आय-एम-पी टॉपिक आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. परीक्षेमध्ये 3 मार्क फिक्स होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 3 मार्क फिक्स करा. तुम्हाला क्लिअरली मेन्शन आहे संख्यावाचक करायचं आहे, आवृत्तीवाचक करायचं आहे, क्रमवाचक कोणता प्रश्न सोडवायचा ते क्लिअरली मेन्शन आहे. त्यामुळे हा घटक अजून सुद्धा सोपा होतो. आवृत्ती म्हणजे काय तर रिपिटेशन. एक गोष्ट आपण किती वेळा रिपीट करतो त्याला वारम शब्दाने सांगायचं असतं. वाक्य न वाचता तुम्ही आवृत्ती वाचलं आणि 9 वाचलं तर नववारम, पंचवारम अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. तर इथे 5 पैकी 2 प्रश्न तर आवृत्तीवाचकवर आहेत. त्यामुळे 2 प्रश्न सहजपणे सुटणार आहे. क्रमवाचक म्हणजे काय असतं तर एक सिक्वेन्स. मुलगा लाईनीमध्ये सिक्वेन्समध्ये कितव्या क्रमांकावर आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. मुलगी असेल स्त्रीलिंगमध्ये किंवा नपुंसकलिंगमध्ये. एखादं पुस्तक असेल, पुस्तकाची लाईन आहे, पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक. अशा प्रकारे क्रम जो असतो त्याला क्रमवाचक मध्ये म्हणतो आपण. आणि संख्यावाचक जसं माझ्या शाळेमध्ये 50 मुलं आहे, माझ्या क्लासमध्ये 50 मुलं आहे. अशा प्रकारचे जे वाक्य असतात भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. अशा प्रकारचे काही वाक्य असतील तर त्याची चर्चा आपण क्रमाने करणार आहे. क्रमवाचक आहे, क्रमाने करणार आहे. कशा प्रकारे बघूया. क्रमवाचक, आवृत्तीवाचक आणि संख्यावाचक ह्या 3 प्रकारच्या संख्या आपण शिकणार आहे. त्यामध्ये क्रमवाचक तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग मध्ये 3 लिंगामध्ये हे टॉपिक असतात. पुल्लिंग मध्ये बघा प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः, पंचमः, षष्ठः, सप्तमः, अष्टमः, नवमः आणि दशमः अशा प्रकारचा सिक्वेन्स असणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा अशा प्रकारचा सिक्वेन्स असतो, क्रम असतो. स्त्रीलिंग मध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया तुम्ही तिथी शब्द ऐकला असेल. गणेश चतुर्थी, नागपंचमी, रथसप्तमी, दुर्गाष्टमी, रामनवमी, धूपदशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी असे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत. तिथी शब्द स्त्रीलिंग आहे आणि क्रमाने येतात एका दिवसानंतर दुसरा दिवस. त्यामुळे त्याला प्रथमा, द्वितीय प्रमाणे क्रमवाचक मध्ये म्हटलं जातं. त्यानंतर नपुंसकलिंग मध्ये काय आहे? प्रथमम, द्वितीयम, तृतीयम, चतुर्थम, पंचमम, षष्टमम
षष्टम, सप्तमम, अष्टमम, नवमम आणि दशमम अशा प्रकारे हे क्रम असणार आहे. परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे असतात, वाक्य कसे सोडवायचे, तर ती चर्चा करूया. त्यामध्ये आर्यभट हा शब्द आहे. आर्यभट प्रथमः उपग्रह अंतरिक्षे प्रेषितः. आर्यभट नामनः प्रथम उपग्रह अंतरिक्षे प्रेषितः. सेम वाक्य पुढे सुद्धा आहे. इथे थोडंसं मिस्टेक आहे, टायपिंग आहे. कृपणस्य धनस्य गती शब्द आहे. स्त्रीलिंग मध्ये असल्यामुळे तृतीय गती भवती. अशा प्रकारे तिथे सॉल्व्ह होणार. तृतीया गती. गती शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे तृतीया गती भवती. एतत् मम पुस्तकम नपुंसकलिंग शब्द आहे. चौथं पुस्तक, हे माझं चौथं पुस्तक आहे. चतुर्थम पुस्तकम. ठीक आहे. श्रीकृष्ण देवक्यः अपत्यम नपुंसकलिंग शब्द आहे, तर अष्टमम अपत्यम. तर मग हलंत पुढे व्यंजन असलं की अनुस्वार स्वर असेल तर हलंत. कलियुगम चतुर्थम अंतिमम च युगम. युगम शब्द नपुंसकलिंग आहे म्हणून चतुर्थम आणि अंतिमम युगम. कलियुग हे चौथा आणि अंतिम युग आहे. त्यानंतर गणेशस्य प्रथमः नाम भालचंद्र. गणेशांचं पहिलं नाव भालचंद्र आहे. प्रथमम होणार, नाम शब्द नपुंसकलिंग असल्यामुळे प्रथमम नाम. नाम, नामनी, नामानी असे रूप चालतात नपुंसकलिंग असल्यामुळे नाम, प्रथमम नाम. पाठ्यपुस्तके द्वितीय पाठ. द्वितीय पुल्लिंगचा शब्द आहे. द्वितीय पाठ. पाठाप्रमाणे द्वितीय. विशेषण विशेष्य. कालिदासेन लिखितम. आता नाटकम शब्द आहे, नपुंसकलिंग आहे, तृतीयम नाटकम. तृतीयम नाटकम अभिज्ञान शाकुंतलम. आता इथे एकादशी तिथो, एकादशी तिथीला, एकादशी तिथो. त्यानंतर चतुर्थी तिथो, चौथ्या तिथीला चतुर्थी तिथो. गणेश उत्सव हा प्रारभते अशा प्रकारे वाक्यप्रयोग होणार. त्यानंतर शाकुंतलस्य चतुर्थ अंक. अंक शब्द पुल्लिंग आहे, तर चतुर्थ अंक अतीव सुंदर असते. अभिज्ञान शाकुंतलम जे आहे त्यामध्ये चौथा जो अंक आहे, पुस्तक आहे, नाटक आहे, नाटकामधील चौथा अंक भाग खूप सुंदर आहे असं सांगितलं. भगवद्गीता, ह्या भगवद्गीतेचा 5वा अध्याय माझा वाचून झालेला, मया पठिता, मी वाचला आहे. तर पंचमः अध्याय. अध्याय पुल्लिंग आहे, तर 5वा पंचमः अध्याय. अनारंभो हि कार्याणाम प्रथमम बुद्धिलक्षणम. लक्षणम शब्द नपुंसकलिंग आहे, त्यामुळे प्रथमम बुद्धिलक्षणम. युधिष्ठिर हा पांडवेषु प्रथम. युधिष्ठिर पांडवांमध्ये प्रथम आहे. इथे पुल्लिंगचा शब्द आहे द्वितीय. भीम द्वितीय. अर्जुन हा पांडवेषु तृतीय. अर्जुन पांडवांमध्ये तिसरा आहे. त्यानंतर सीता जनकस्य कन्या आसीत. कन्या शब्द स्त्रीलिंग आहे, त्यामुळे तृतीया प्रथम आहे. कन्या शब्द सोबत प्रथम शब्द आहे, तर प्रथमा कन्या आसीत. अशा प्रकारे क्रम, पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारे. त्यानंतर क्रमवाचक मध्ये अजून काही वाक्य आहेत, ते तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. श्रीकृष्ण देवक्य अष्टमम अपत्यम. आता नपुंसकलिंग आहे, अपत्यम, त्यामुळे अष्टमम अपत्यम. पौष मास संवत्सरस्य दशमः मास. 10वा महिना आहे पौष महिना. आर्यभटा इति भारतवर्षेन प्रेषिता प्रथम उपग्रह. फर्स्ट वाक्य पण अशा प्रकारचं आहे. उपग्रह पुल्लिंग आहे म्हणून प्रथमः. आता हे दोन वाक्य वेगळे आहेत आणि महत्वाचे आहेत. याच्यामध्ये विशेषण विशेष्य प्रमाणे सप्तमी विभक्ती लावायची. तले शब्द म्हणजे तळावर, भवने भवनामध्ये, मध्ये किंवा वर. हिंदी में पर अर्थ में सप्तमी विभक्ती का प्रयोग होता है. मराठीमध्ये मध्ये किंवा वर म्हणजे तळावर. भवनामध्ये, बिल्डिंग मध्ये, माझं घर 7व्या फ्लोअरला आहे, तर त्यामध्ये काय होणार, सप्तमे तले. सप्तमी होणार तिथे तलेप्रमाणे. आणि भवने, द्वितीय भवने, दुसऱ्या भवनामध्ये, बिल्डिंग मध्ये योगेश राहतो, द्वितीय भवने योगेशः निवसती. अशा प्रकारे विशेषण विशेषण इथे मॅच करायचे होते. हे परीक्षेमध्ये येतात. लास्ट 2 वाक्य परीक्षेमध्ये खूप वेळ आलेले आहे. इथे द्वितीय तृतीयच्या जागी वेगवेगळे शब्दप्रयोग होऊ शकतात, परंतु परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. आता आवृत्ती वाचक हा अगदी सोपा आहे. सगळ्यात सोपा घटक आहे आवृत्ती. इथे तरी अगोदर पुल्लिंग स्त्रीलिंग मध्ये चेंज होते. इथे सगळीकडे सेम राहणार, काही चेंजेस नाही. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये सेम. आवृत्ती म्हणजे काय, तर रिपिटेशन. एक गोष्ट किती वेळा होत आहे. आई म्हणते
10 वेळा सांगितलं अभ्यास कर. शिक्षक म्हणतात तुला 3 वेळा सांगितलं पुस्तक घेऊन येत जा. तर 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा जे म्हणतो आपण एकच गोष्ट किती वेळा होते, रिपीट होते, त्याला आवृत्ती म्हणतो. संस्कृतमध्ये 2 प्रकारे आवृत्ती आपण प्रयोग करू शकतो. सकृत, द्विहित, त्रिही हे सुद्धा करू शकतो. परंतु सोप्या पद्धतीकडे आपण जाऊया. एकवारम ही अगदी सोपी पद्धत आहे. वारंवारम लावायचं. एकवारम, द्विवारम, त्रिवारम, एक बार, एक बार. तर एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम, षटवारम, सप्तवारम, अष्टवारम, नववारम, दशवारम, एकादशवारम, द्वादशवारम अशा प्रकारे पुढे सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. वारम शब्दप्रयोग करायचा असतो. सोपं आहे. तुम्हाला आवृत्ती दिसला शब्द, वारम लावायचा, प्रश्न ते संपतो. वाक्याचा अर्थ समजला, चांगली गोष्ट आहे. नाही समजला, मार्क्स मिळतात. आता इथे बघा आवृत्तीवाचकचेच उदाहरण आहे त्यामुळे परत परत सगळीकडे आवश्यकता नाही आपल्याला पण परीक्षेमध्ये बघायचं आवृत्तीवाचक आहे ठीक आहे त्यामध्ये परत 4 दिलेलं आहे तर चतुर्वारम चतुर्वारम चतुर र वर वावर रचा रफार चतुर्वारम ठीक आहे चतुर्वारम सह प्रार्थना करोती आता 2 आहे तर द्विवारम इथे परत द्विवारम पंचवारम त्रिवारम इथे खाली उत्तर दिले आहेत तुम्ही बघू शकता फक्त शब्दावर लक्ष द्या चतुर्वारम द्विवारम द्विवारम पंचवारम त्रिवारम बाकी वाक्य समजले तर ठीक आहे नाही समजले तर ठीक आहे बघा संवत्सरस्य त्रिवारम संस्कृत वर्ग भवती वर्षातून 3 वेळा संस्कृतचा क्लास झाला फक्त त्रिवारम मम मातामही दिनस्य पंचवारम औषधम सेवते माझी आजी दिवसातून 5 वेळा औषध घेते सेवन करते पुरा मुनयः दिनस्य द्विवारं संध्या वंदनम कुर्वन्ति स्म प्राचीन काळी मुनी दिवसातून 2 वेळा संध्या वंदन करत असे वर्षस्य द्विवारं भक्ता पंढरपुरम यान्ति वर्षातून 2 वेळा भक्त पंढरपूरला जातात तर अशा प्रकारे हे वाक्यप्रयोग होऊ शकतात वर्षस्य चतुर्वारं परीक्षा भवती 4 दिलं आहे चतुर्वारं परीक्षा भवती ठीक आहे मम माता मे दिनस्य एकवारम भोजनम करोति एकदा भोजन करते पंचवारम त्रिवारम एकवारम बाकी कुठे बघायची गरज नाही परत पंचवारम परत त्रिवारम सोपं आहे अगदी सोप्या पद्धतीने सोपी ट्रिक्स आहे वारंवार लावायचं एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात जर राहिलं मार्क्स आउट ऑफ आणि लक्षात राहणार तुम्ही व्हिडिओ बघत आहे लक्षात राहणार आणि मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे समजून घ्या फक्त आवृत्ती दिसला की वारम क्लिअर सोपं त्यानंतर पुढे पाठ्यपुस्तके संख्यावाचक शब्द आता सप्तमः सप्त गद्यपाठ 7 गद्यपाठ आहे पाठ्यपुस्तकामध्ये 7 गद्यपाठ आहेत आता षष्टी ही 60 ला काय म्हणतो षष्टी संख्यावाचक मध्ये आता क्रम नाहीये किंवा रिपिटेशन होत नाहीये तुम्हाला जी संख्या दिसत आहे त्या संख्येसाठी असलेला संस्कृत शब्द लिहायचा आहे 1 ते 100 पर्यंतची संख्या आपल्याला पाठांतर आहेत तर त्यानुसार लिहायचं आहे बिलबदले आता पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग 4 शब्द जे आहेत 4 संख्या प्रथमः म्हणजे एकः एका एकम द्वौ द्वे द्वे लिहू काय ते स्टार्टिंगचे बघा पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग एकः एका एकम पुल्लिंग मध्ये स्त्रीलिंग मध्ये म्हणजे द्विवचन मध्ये द्वे द्वौ पुल्लिंग मध्ये द्वौ द्वे आणि नपुंसकलिंग मध्ये सुद्धा द्वे त्रयः तिसरः त्रीणि त्यानंतर चत्वारः चतस्रः चतस अर्धास आणि त्रः चतस्रः चत्वारी तर हे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये 4 पर्यंत चेंजेस होतात जसं एकः बालकः एका बालिका एकम फलम चत्वारः बालकाः चतस्रः बालिकाः चत्वारि फलानि पंच बालकाः पंच बालिकाः पंच फलानि 5 पासून पुढे सेम पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये काही बदल होत नाही इथे त्रीणि पत्राणि सन्ति
आता अपत्यानि आहे तर त्रीणी नपुंसकलिंग आहे. तर देवक्यः त्रीणी अपत्यानि कंसेन हिंसितानि. तिसरा नाही सांगत आहे. देवकीचा तिसरा मुलगा कंसाने जर मारला, असं म्हणायचं असेल तर तिथे क्रम तिसरा. इथे 3 मुलं सांगितली तर संख्यावाचक आहे. संगीते सप्तस्वराः भवन्ति. संगीतामध्ये 7 स्वर असतात. कोणकोणते? सा, रे, ग, म, प, ध, नी, सा इत्यादी. मी जर गाऊन सांगितलं पळून जाताल तुम्ही. पण संगीतामध्ये, म्युझिकमध्ये 7 स्वर असतात. भोजने षट अथवा षडरसाः भवन्ति. 6 रस असतात जेवणामध्ये. कडू, गोड, आंबट, खारट, तिखट. भगवद्गीतायाः अष्टादश अध्याय सन्ति. भगवद्गीतेचे किती अध्याय आहेत? अष्टादश, 18 अध्याय आहेत. अशा प्रकारे हे संख्यावाचक आहे. त्यानंतर प्रमुखः, आता दिशः शब्द स्त्रीलिंग आहे, त्यामुळे चतस्रः दिशः, 4 दिशा आहेत. संवत्सरे द्वे, अयने शब्द, अयन शब्द नपुंसकलिंग आहे. अयनम, अयने, अयनानी. उत्तरायण, दक्षिणायन हे 2 अयन असतात वर्षातून. देवः, मनुष्यः, दानवाच, प्रजापतेः त्रयः पुत्र. पुत्रः शब्द पुल्लिंग आहे तर त्रयः पुत्रः. नवरात्रम नाम नवरात्रीनाम समाहार. नवरात्रींचा समूह. तस्य स्वागतार्थम पंचदश पक्वान्नानि, पंचदश पक्वान्नानि कृतानि. बघा पुढे थोडंसं चेंजेस आहेत वाक्यामध्ये. कशा प्रकारे आहेत ते तुम्ही बघा अगोदर. चत्वारी वर्षाणि, आता 4 वर्ष, वर्षांनी नपुंसकलिंग आहे तर चत्वारी वर्षांनी. इथे बघा हे वाक्यच थोडंसं गडबड आहे. क्रमवाचक पाहिजे तिथे. क्रमवाचक. शंकर दिने, प्रथमे दिने, प्रथमे दिने शंकरः स्नानार्थं पुनर्नदीं गतः. त्यानंतर शृगालः, मृगः, काकः च एते त्रयः एकत्र न्यवसन. 3 एकत्र राहत होते. त्यानंतर संख्यावाचकम मध्ये आता तुम्ही इथं लक्ष दिलं तर वाक्य थोडेसे चेंज झालेले आहेत. आता रसेषु शब्द जसा आहे तसाच शब्द प्रयोग इथे करायचा, म्हणजे विशेषण विशेष्य. 9च्या पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे विशेषण विशेष्यसाठी संख्या होत्या. तुम्ही 9वीच्या पुस्तकामध्ये जर व्यवस्थित वाचला असेल, तुम्हाला हे लक्षात असेल. नसेल तर इथं लक्ष द्या. षट्सु रसेषु, 6 रसांमध्ये मधुरः मम प्रियः रस. मधुर गोड रस माझा प्रिय आहे 6 रसांपैकी. त्रयाणाम गुणानाम, 3 गुणांच्या विषय. अपि त्रयाणाम गुणांना विषय जानासी. 3 गुणाविषयी माहिती आहे का? त्रयाणाम गुणानाम विषय, विशेषण विशेष गुणानाम प्रमाणे त्रयाणाम. शृगाला, मृगः, काकाचे येते त्रयः. आता इथे एकत्र आहे शब्द त्रयः, एकत्र निवसन. पंचपात्रम नाम पंचानाम पात्राणाम. आता पात्राणाम प्रमाणे पंचानाम हे विशेषण झालेलं आहे. पंचानाम पात्राणाम समाहार. त्रयः बालकः, बालकः पुल्लिंग आहे तर त्रयः बालकः उद्यानं गतवन्तः. बालिकः आहे तर तिस्रः बालिकः उद्यानं गतवत्यः. एकस्यां नगर्यां, एका नगरीमध्ये, एकस्यां नगर्यां न कोपी अधन आसीत. एका नगरीमध्ये कोणीही निर्धन किंवा धनहीन नव्हता, गरीब नव्हता असा. पुढे दानम भोगो नाश च तिसरः गतयः. 3 गती आहे तर तिसरः गतयः. समासानां प्रमुखः चत्वारः भेदाः सन्ति. समासाचे मुख्य 4 भेद आहेत. वर्षस्य द्वादश, द्वादश म्हणजे 12 मासाः सन्ति. शिवस्य नेत्रां, नेत्रे नेत्राणि तर त्रीणि नेत्राणि नपुंसकलिंग आहे. विष्णोः 10 अवतारः प्रसिद्धः. पाठ्यपुस्तके 12 गद्यपाठः, 12 मध्ये विसर्ग नसतो. 12 गद्यपाठः, 8 पद्यपाठाः सन्ति. कीटकस्य 6 पदाः सन्ति. अशा प्रकारे हे संख्यावाचक. आता भरपूर वाक्य घेतले. परीक्षेमध्ये होऊ शकतं की याच्यातीलच वाक्य असू शकतात. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेमध्ये उत्तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील, उत्तर लिहून यायचे आहे. आता तुम्हाला होमवर्कसाठी ठीक आहे. उदाहरण काही सांगतो मी, तुम्ही लिहून तुम्ही स्वतः बघा आणि कमेंट करा उत्तर, जेणेकरून मला पण लक्षात येईल की तुम्हाला किती समजत आहे.
लेक्चर व्यवस्थित समजत असेल, तुम्ही व्यवस्थित बघत आहे, तर कमेंट करा. म्हणजे मला समाधान होईल, की हां, मी एवढी मेहनत करतो, तुम्हाला समजत आहे. सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. अस्माकं पाठशालायां आता कक्षा हा शब्द स्त्रीलिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे तसं ते 14ला पुल्लिंग स्त्रीलिंग काही फरक पडणार नाही. चतुर्दश कक्षाः सन्ति चतुर्दश. भगवद्गीतायाः त्रयोदश अध्यायः मया पठितः। त्रीणि नाटकानि, नाटकानि शब्द नपुंसकलिंग, त्रीणि नाटकानि। नवगृहाः अग्रः गगने वर्तन्ते, 9 ग्रह गगनामध्ये आहे. मार्गे 4 वाहनानि सन्ति, 4 वाहनानि। वर्षस्य 12 मासाः भवन्ति। सूर्यस्य रथस्य 7 अश्वाः विद्यन्ते। सूर्याच्या रथाचे 7 हे आहेत अश्व, सप्ताहाने सप्त. पंच पांडवाः आसन्, 5 पांडव होते. प्रज्ञा मेधा प्रतिभा च बुद्धे विदः, सगळे स्त्रीलिंग आहेत. तिस्रः बुधे विधाः, षट् रसाः अथवा षड रसाः पुरुषेनेह भोक्तव्य बलमिच्छता. अशा प्रकारचा हा टॉपिक होता. अगदी सोप्या पद्धतीने शिकलेला आहे. क्रमवाचक असेल, आवृत्ती वाचेल असेल व संख्यावाचक. बघा परत थोडंसं रिपीट करूया. क्रम म्हणजे सिक्वेन्स. प्रथमा, द्वितीया, तृतीया. पुल्लिंग, स्त्रीलिंगमध्ये चेंज होणार. स्त्रीलिंग असेल तर प्रथमा, द्वितीया, तृतीया तिथीप्रमाणे. नपुंसकलिंग असेल तर प्रथमम, द्वितीयम, तृतीयम. आवृत्ती म्हणजे रिपिटेशन. एक गोष्ट किती वेळा रिपीट करतो? एक वारम, वारंवारम, एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम. आवृत्तीवाचक संख्या असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही अटेंड करा. त्यामध्ये चुकले नाही पाहिजे. सोप्या आहेत. संख्यावाचक मध्ये काही गोष्टीमध्ये विशेषण विशेष्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे. बाकी 1 ते 4 पर्यंत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगमध्ये चेंज होतात आणि 5च्या पुढे सगळ्या सेम चालतात. तर असेच काही आपण व्हिडिओ परत बघूया. तुम्ही कमेंट करून सांगा कोणते व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे आणि व्हिडिओ आवडत असेल ते सुद्धा कमेंट करा किंवा अजून काही आवश्यक असेल, सुधारणा आवश्यक असेल ते सुद्धा कमेंट कराल. लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, गरजूंना शेअर करा, शाळेमध्ये शेअर करा, क्लासमध्ये शेअर करा, परिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवादः. पुनर्मिलामः. शुभदिनम्.